नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज 2 पदरी मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी साहित्य घेतलेले आहे बघा. काळे मणी मीडियम साईजचे, गोल्डन मीडियम, त्यानंतर स्क्रू, मंगळसूत्राच्या वाट्या, 4 मोठे मणी आणि 1 मणी घेतलेला आहे सिल्वर क्रिस्टल, त्यानंतर सोनेरी कलरचे मणी आणि 2 जे आहेत ते रेड पाईप घेतलेले आहे ते. तर अशा पद्धतीने छान असं सुंदर डिझाईनमध्ये मंगळसूत्र मी बनवणार आहे. तर आपण बनवायला सुरुवात करूया. बघा आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे ते डबल आणि टेप पट्टी लावलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. आता दोन्ही पदर आपल्याला एकत्र करायचे आहेत बघा, दोन्ही सुया, आणि मग स्क्रू टाकायचा आहे. त्यानंतर अलग करायची पदर. आणि इथे आपण जे मीडियम साईजचे मणी घेतले होते ना बघा, 6 नंबरचे मणी आहेत हे काळे, असे छान दिसतात एकदम. आणि जे सोनेरी कलरचे मणी होते ते बारीक घ्यायचे, हे मोठे घ्यायचे, थोडे बारीक घ्यायचे, म्हणजे मंगळसूत्र एकदम छान दिसतो. आता एक काळा एक सोनेरी अशा पद्धतीने आपल्याला हे जे काळे मणी आहेत ना ते 15 टाकायचे आहे ती, आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकायचा आहे. आता ह्या साईडच्या पदरामध्ये सुद्धा आपल्याला 15 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक एक सोनेरी मणी टाकत जायचं आहे. अशा पद्धतीने मोजून टाकलेले आहे, त्याच्यामुळे ते सारखेच येतात. हे बघा, असं बोट लावून बघायचं, व्यवस्थित आलेले आहेत. त्यानंतर आता एक छोटा बघा सोनेरी गोल्डन मीडियम गोल्डन घेतलेला आहे. सोनेरी गोल्डन असे गोल्डन मणी मी इथे 3 टाकलेले आहेत बघा. सोनेरी मागे पुढे टाकलेला आहे आणि हे गोल्डन तिन्ही बघा असे एक एक करून. आता या साईडला पण आपल्याला सेम तेवढे 3 गोल्डन मणी टाकायचे आहे ती. आता ह्या गोल्डन मण्यानंतर परत आपल्याला 15 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचं मणी टाकत जायचं आहे. इकडे पण सेम 15 मणी आणि एक सोनेरी मणी असं मध्ये टाकत चालायचं आहे. त्यानंतर 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत. इकडे पण 3 गोल्डन मणी. परत बघा इथे 15 मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला. त्याच्यानंतर 3 गोल्डन, परत 15 काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत दोन्ही साईडला. आता इथे बघा 3 आपले गोल्डन मण्यांचे बॉक्स झालेले आहे ती, म्हणजे अगदी कमी मणी असतील तरीसुद्धा आपण सुंदर पद्धतीने असं बनवू शकतो. आता इथे मध्ये आपल्याला वाटी टाकायची आहे. आता इथे वाटी वावताना आपण जो हा लाल पाईप घेतला होता तो टाकायचा आहे सुरुवातीला. त्याच्यानंतर गोल्डन मणी, मंगळसूत्राची वाटी, मोठा गोल्डन, मध्ये हा सिल्वर मणी टाकायचा आहे. याच्याने छान दिसतं, चमकतं, याला शायनिंग असते. त्यानंतर परत एक गोल्डन, मंगळसूत्राची दुसरी वाटी, गोल्डन मणी, आणि या साईडला सुद्धा मी रेड पाईप टाकलेला आहे, त्याच्यामुळे एकदम छान दिसतं बघा मंगळसूत्र. आणि त्यानंतर परत आता इथे आपल्याला अलग पदर करायचे आहेत आणि सेम आता त्या साईडला काळे मणी टाकलेले आहेत बघा 15. तसे आपल्याला त्या साईडचे दोन्ही पदरांमध्ये जे आहेत ते काळे मणी टाकून घ्यायचे आहे ते. आता बघा इथे परत आपल्याला 3 गोल्डन मणी टाकायचे आहेत. सेम आपण ती साईड वावली तसंच आपल्याला त्या साईडला 3 असे बॉक्स बनवायचे आहेत गोल्डन मण्यांचे. बघा खूप सिंपल आहे, पण इतकं छान दिसतं ना असं मंगळसूत्र, म्हणजे कोणी सहज बनवू शकेल अशा पद्धतीने. अशी ही डिझाईन आहे आणि दिसायलाही सुंदर दिसते बघा. जर आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील.
आता परत इथे आपल्याला गोल्डन मणी टाकायची आहे ती. तर दोन्ही साईड बरोबर बनवत घेतलं की मागे पुढे होत नाहीत मणी, त्याच्यामुळे मग तसं करावं लागतं बघा. काळे मणी जे लास्टला आपण वळले होते ना मागच्या साईडला, तिथे पण 15 मणी टाकलेले आहेत मी. हे बघा एकदम सारखे आलेले आहे ते आणि एकदम फिनिशिंगमध्ये मंगळसूत्र वाटतं. आणि आता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे बघा. आणि आता इथे जी मी टेप पट्टी लावली होती ना ती काढून घ्यायची आहे आपल्याला, कारण थोडा धागा तिकडे चिपकावायला जातो, त्याच्यामुळे असे मणी पुढे व्यवस्थित सरकवून घ्यायचे. बघा आता इथे मी व्यवस्थित असे दोन्ही पदर सारखेच करून घेतलेले आहे ते. आणि थोडंसं आता आपला हा जो धागा आहे ना तो कापून घ्यायचा आहे आपल्याला, कारण खूप लांब आहे थोडासा धागा. हा ठेवावाच लागतो आपल्याला घाट बांधायला. एकदम कट टू कट घेतला तर मग व्यवस्थित त्याला असं जेव्हा आपण स्क्रू टाकतो तेव्हा 4 ते 5 आपल्याला गाठी मारता यावं इतका थोडासा एक्स्ट्राचा घ्यावा लागतो. तर तसं तुम्ही जेव्हा तुमचं मंगळसूत्र बनवाल तेव्हा त्या लांबीनुसार थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा. बघा आता इथे 3 ते 4 अशा गाठी मारून घ्यायच्या व्यवस्थित. आणि नखाने अंगठ्याचे जे नख असतो ना त्याने आतमध्ये अशी थोडी ढकलायची, म्हणजे एकदम सैल येणार नाही आपला मंगळसूत्र अशा पद्धतीनं. बघा हे बघा असा नख लावायचा आणि पुढे ढकलायचं थोडंसं. आणि गाठ मारून झाल्यानंतर चेक पण करायचं आहे, कारण कधी कधी हे जो होल असतो ना तो मोठा असतो, तर गाठीतून पण स्क्रू बाहेर येऊ शकतो. त्याच्यामुळे मग आपल्याला चेक करून आणि मग धागा कापायचा आहे. बघा आता इथे मी परत एक मारलेले आहे. असं ओढून बघायचं थोडंसं, ते काही तुटणार वगैरे नाही. नायलॉनचा धागा असतो हा, एकदम असा पॅक असतो. आता उरलेला धागा आता कापायचा आहे, थोडंसं लांबून कापायचं आणि दिव्याला किंवा मेणबत्तीला चिपकावून ही जी गाठ मारतो ना आपण इथे असं जाळत आणायचं नाही, इथे प्रेस करायचं ह्या गाठीला असं. बघा आता इथे मी रेड पाईप टाकलेला आहे, त्याच्यामुळे खूप असं छान असं फिनिशिंगमध्ये आमचं हे मंगळसूत्र रेडी झालेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.